बंधूंनी जातीवाद न करता भरभरून माझ्यावर व माझ्या पक्षावर प्रेम करून मला मंगरुळपीर नगराध्यक्षपदी निवडून दिले. मला जनसेवेची संधी उपलब्ध करून दिली. मी माझ्या या पुढील कारभार करताना व माझा तुमचा असा भेदभाव न करता निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन शहराच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत. मंगरुळपीर शहरातील करदात्या ग्राहक नागरिकांच्या मूलभूत सुविधा पूर्ण करण्यासाठी मी आपणास हमी देतो. शेवटी शहरातील नागरिकांनी दिलेल्या संधीचं सोनं करणं हे माझी जबाबदारी आहे. बंधूंनो, आता निवडणुका पार पडल्या. मला भरभरून लोकांनी मतदान दिलं. त्या मतदानाची परतफेड मला मतदारांना करणे आहे. मी इथल्या कर्मचारी स्टाफला सगळ्यांना सांगतो की आज नगर परिषदने सुरुवातीला बॉडी नव्हती पण आज इथं बॉडी आहे. आपलं सर्वांचं सहकार्य मला अपेक्षित आहे. आपण सर्वांनी मला सहकार्य करावं. माझ्या नगर परिषद मधून कोणी दुखी होता कामा नये असं मी आजच्या प्रसंगी सांगतो कर्मचाऱ्यांना. तो आपल्याला काम करायचं आहे. शहरातील बऱ्याच योजना आहेत, त्या योजना आपल्याला मार्गी लावणं आहे. शिवसाहेब करू शकत नाही. तुमचं सहकार्य मला अपेक्षित आहे. कारण मोठ्या योजना शहरासाठी आणणं, अंडरग्राउंड ड्रेनेजच्या योजनेसारखं आपल्याला युनिट घेणं आहे, हद्दवाढीमध्ये भाग घेणं आहे. शहरातले बरेच मोठे मोठे कॉम्प्लेक्स आहेत, बऱ्याच योजना आहेत की जे आपल्याला यावेळेस विशेष लक्ष देऊन ते मार्गी लावणं आहे. बंधूंनो, तुमचं सहकार्य मला आवश्यक आहे. आता निवडणुका पार पडल्या. आपल्याला विरोध म्हणून कोणाचाच करायचं नाही आहे. आपल्याला राजकारण करायचं नाही आहे. आता एक वेळा निवडणुका झाल्या, लोकांनी निवडून दिलं. आता तो विषय संपला. आता लोकांच्या सेवेसाठी आपण काय करू शकतो तेवढंच आपल्याला करणं आहे. त्याच्याकरता मला सर्व टॉपचं सहकार्य लागेल. शिवसाहेबांनाही सांगतो, आपल्याला कोणाच्या दबावात न येता नगर परिषदचे कामं चांगल्या पद्धतीने मार्गी लावायचे आहे. नगर परिषद एक